Okay. So good morning guys. This is our next topic, that is quantitative measure of bacterial growth. So myself Sujit Nagre, assistant professor in the Institute of Pharmacy. So how can we measure the bacterial growth in a quantitative manner? There are two different type of quantitative measurements for the bacteria. That is, one is live count and another is total count. Total count means live, but live as well as dead organism can be calculated. Okay, so measurement of cell number can be done by various other methods. Okay, so you can see over this place, you can see this place. So in the total count or direct cell count, counting of cell chamber method, that is hemocytometer method, or Newber's counting chamber you have studied for anatomy physiology practical, in which you are counting RBCs, WBCs, total you are counting, that is called as hemocytometer. Then Breed's method, electronic counting method, and proportional counter method. Here you are counting total organism. Total organism means dead and अलाइव, म्हणजे मेलेले आणि जिवंत सगळ्यांचंच काउंटिंग तुम्ही करताय. आणि दुसरा टाईप आहे तो व्हायबल काउंटिंग. व्हायबल काउंटिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त लाईव्ह ऑर्गॅनिझम काउंट केले जातात, ज्याच्यामध्ये जिवंत ऑर्गॅनिझम काउंट केले जातात, त्याला आपण म्हणतो व्हायबल काउंट मेथड, सेल काउंट मेथड. व्हायबल म्हणजे ज्याच्यात जिवंत ऑर्गॅनिझम किती आहेत. समजा तुमच्याकडे एखादा फ्लास्क आहे, बिकर आहे, मधले जिवंत किती आहेत, तर समजा 70 जिवंत आहेत आणि 30 मेलेले आहेत, तर मग मी 70 जिवंत आहेत ते कसे शोधायचे, तर त्याला व्हायबल काउंट म्हणतो. त्याच्यामध्ये प्लेटिंग मेथड येते. ओके, त्याच्यानंतर इनडायरेक्ट मेथडसुद्धा आहेत. इनडायरेक्ट मेथड काय सांगतात, इनडायरेक्ट मेथडमध्ये सेल व्हॉल्यूम मेथड, ड्राय वेट मेथड, केमिकल मेथड आणि टर्बिडोमेट्रिक मेथड, अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर पहिली मेथड बघूयात आपण, ब्रीड्स मेथड म्हणतो किंवा डायरेक्ट मायक्रोस्कोपिक मेथड म्हणतो. ए नोन व्हॉल्यूम ऑफ बॅक्टेरियल सेल सस्पेन्शन, दॅट इज 0.01 ml, 0.01 ml सेल सस्पेन्शन घ्यायचं आहे, आलं लक्षात. अँड स्प्रेड युनिफॉर्मली ओव्हर अ ग्लास स्लाईड कव्हरिंग स्पेसिफिक एरिया ऑफ 1 square kilometer, म्हणजे 0.01 ml 1 square kilometer, स्क्वेअर मीटरवर, स्क्वेअर सेंटीमीटरवर घ्यायचं आहे. एका स्क्वेअर सेंटीमीटर जागेमध्ये त्याला स्प्रेड करायचं आहे. त्याला काय करायचं आहे, स्प्रेड करायचं आहे. द स्मिअर इज फिक्स्ड बाय हिटिंग स्टेन्ड ऑर्गॅनिझम्स अंडर ऑइल इमर्शन, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला काय करायचं आहे, त्या स्लाईडवरच्या ऑर्गॅनिझमला हीट करायचं आहे बर्नरने, बरोबर. आणि ऑइल इमर्शन घ्यायचं आहे. ऑइल म्हणजे कुठलं, सिदारवूड ऑइल. सिदारवूड नावाचा अक्षय ना, झाड आहे ना, त्याचं ऑइल घ्यायचं, सिदारवूड ऑइल. सिदारवूड ऑइल का, तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.55 आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटसारखाच, काचेसारखाच, म्हणून सिदारवूड ऑइल वापरलं जातं, सिदारवूड ऑइल. Commercially, sales in a few microscopic field are counted because it is not possible to scan entire area of smear. त्याचं म्हणणं काय की पूर्ण 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर जो आहे ना, 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, तो पूर्ण काउंट नाही करायचा आहे. मला काय करायचं आहे, त्याचे तुम्ही 10 भाग करा किंवा काय ठराविक भाग करा आणि त्यातला एकच पार्ट काउंट करा. एवढाच करायचा तुम्ही, एवढाच पार्ट करायचा, त्याला गुणिले उरलेले 16 करा. त्यांचं म्हणणं काय, 1 किंवा 2 चौकोनातलेच मायक्रो ऑर्गॅनिझम कॅल्क्युलेट करा, बाकीचे सोडून द्या, तुम्ही करायची गरज नाही. द काउंटिंग ऑफ टोटल नंबर ऑफ सेल इज डिटरमाइंड बाय कॅल्क्युलेटिंग टोटल नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड पर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर एरिया. आणि मग तुम्ही त्याचं नंतर कॅल्क्युलेशन करू शकता की एका क्यूबमध्ये किंवा एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये, 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये जर 100 आहेत तर 16मध्ये किती, मग 16 गुणिले 100 आलं उत्तर 1600, इजंट इट. अशा प्रकारे तो टोटल नंबर ऑफ सेल्स कॅन बी काउंटेड बाय, मग त्याच्यात बघा तुम्ही त्यांनी काय सांगितलं, एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज ऑइल इमर्शन लेन्स. आर म्हणजे हा सर्कल येतो 0.08 मिलीमीटरचा. एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड अंडर ऑइल इमर्शन लेन्स, म्हणजे सर्कल तयार होतो, ऑइलचा ड्रॉप टाकला की सर्कल तयार होतो, आणि म्हणून मग तो 0.08 मिलीमीटरचा सर्कल झाला. मग त्याच्यामध्ये किती मायक्रोस्कोप दिसले, मायक्रो ऑर्गॅनिझम दिसले, मग 3.14 हा पायची किंमत झाली, आणि 0.08 स्क्वेअर mm म्हणजे किती झाला, तर त्याचं उत्तर झालं 0.02 स्क्वेअर mm झालं. आलं लक्षात, एरिया झाला हा टोटल. आणि त्या एरियामध्ये किती येतं, तर मग 100 ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ, त्यांनी काय सांगितले, 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 100 स्क्वेअर मिलीमीटर. देन नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड किती झाल्या, तर 0.02 गुणिले 5, म्हणजे 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये, आता
एवढा एरिया जो आहे तो किती झाला, एक एरियाचा झाला, सर्कलचा झाला. मग असं मला 1 स्क्वेअर सेंटीमीटरमधला ऑर्गॅनिझम काढायचे तर तिथं माझा करेक्शन फॅक्टर येतो 5000. मग नंबर ऑफ सेल्स पर स्क्वेअर एम एम इज इक्वल टू, मग पर 0.ml मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पर स्क्वेअर एम एमचं किती, तर ॲव्हरेज नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम पर फील्ड मल्टिप्लाइड बाय 5000. 5000 हा करेक्शन फॅक्टर झाला. ओके, करेक्शन फॅक्टर कसा, ऑइलच्या खालचा भाग किती आहे, 0.02 स्क्वेअर एम एम, बरोबर आहे का नाही, 0.02 स्क्वेअर एम एम. आणि माझा ॲक्च्युअल एरियावर किती एरियावर ऑर्गॅनिझम पसरवलेत मी, 1 स्क्वेअर सेंटीमीटर. 1 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे किती, तर 100 स्क्वेअर मिलीमीटर. 1 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे किती, 100 स्क्वेअर मिलीमीटर. लक्षात घ्या, इथं दिलं आहे बघा त्याने, एरिया ऑफ स्मिअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 100 स्क्वेअर मिलीमीटर. कारण 1 सेंटीमीटरला 100 मिलीमीटरमध्ये कन्वर्ट होतो. 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर. आता मग 100 स्क्वेअर मिलीमीटरमध्ये मला ऑर्गॅनिझम किती आहेत ते शोधायचे आहेत. आता मी एरियामधले मोजलेत किती, 0.02 आधी. मग 0.02मध्ये एवढे आहेत तर 100मध्ये किती, तर आधी त्याला करेक्शन फॅक्टर काढून घ्यायचा, तो येतो 5000. इजंट इट. सो काउंटिंग बाय चेंबर्स और पेट्रॉप हाउसर चेंबर किंवा न्यूबर्स काउंटिंग चेंबर म्हणू शकतो आपण त्याला, पेट्रॉप हाउसर काउंटिंग चेंबर. ओके, यूकॅरियोट्स हिमोसायटोमीटर, प्रोकॅरियोट्स पेट्रॉप हाउसर मेथड यूजफुल फॉर काउंटिंग दी बोथ. आता ह्याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिझम, आता इथे बघा तुम्ही कसे काउंट होतात ते. इज मोर इझिली काउंटेड इफ दे आर स्टेन्ड इफ फेज और फेज कॉन्ट्रास्ट फ्लोरोसंट मायक्रोस्कोप इज एम्प्लॉइड. कॅनॉट बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर डेड. ह्याच्यामध्ये जिवंत किंवा मेलेले आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाहीत. डेड, मेलेले किंवा जिवंत ह्याच्यामध्ये ठरवता येत नाहीत. व्हेरी स्मॉल सेल्स आर युजली यूज्ड. कॅल्क्युलेटेड टॅकिंग अबाउट काउंट नंबर ऑफ बॅक्टेरिया पर युनिट ग्रीड. म्हणजे त्यांचा जो चौकोन आहे त्या ग्रीडमध्ये किती ऑर्गॅनिझम आहेत हे कॅल्क्युलेट करता येतं. आलं लक्षात. डिपेंडिंग DCF म्हणजे व्हॉल्यूम करेक्शन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय DCF डायल्यूशन करेक्शन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 50 का 200 आहे बहुतेक. हे म्हणजे थोडं कन्फ्यूज्ड आहे. पण प्रश्न काय आहे की तुम्ही हे सगळं शिकला आहे न्यूबर्स काउंटिंग चेंबरमध्ये, म्हणजे RBC काउंटिंग आहे ना, RBC टोटल RBC काउंटमध्ये, त्याच्यामध्ये शिकला आहे तुम्ही त्याचा फॉर्म्युला. ओके, सो हे तुमचं न्यूबर्स काउंटिंग चेंबर आहे, न्यूबर स्लाईड आहे. ह्या न्यूबर स्लाईडवर इथे बघा त्याचं नाव दिलं न्यूबर स्लाईड. इजंट इट. त्याचा फॉर्म्युला काय, टोटल सेल इज इक्वल टू VCF मल्टिप्लाइड बाय DCF मल्टिप्लाइड बाय 50 का 200 आहे. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, फक्त 50 किंवा 200 आहे. तर हे न्यूबर्स काउंटिंग चेंबरमध्ये फील्डमध्ये तुम्हाला मायक्रोस्कोप ऑर्गॅनिझम कसे मोजायचे तर ह्या डायरेक्शननी मोजायचे असे. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक काउंटर. आता हा सगळ्यात बेस्ट मेथड आहे. हे सगळ्यात बेस्ट कशी सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक काउंटिंग मेथडमध्ये काय, आता एक काउंटर करंट आहे याच्यात, म्हणजे काउंटर आहे. काउंटर म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक थोडक्यात व्यवस्थित ड्रॉ करतो. एक फनेल असतो, फनेल. आता हा फनेल आहे बघा इथे, हा, आणि हे फनेलला इथे डिटेक्टर जोडला आहे, इथं असा, बरोबर, असा डिटेक्टर जोडला आहे. ओके, आता हे फनेलमधली ही जी खालचं जर थिंबल आहे ना, याची डायामीटर आहे ना, अशा पद्धतीने मेंटेन केली असते की ओनली 1 ऑर्गॅनिझम कॅन पास. इथून फक्त एकच ऑर्गॅनिझम जाईल ॲट ए टाईम. इथं भले लिक्विडमध्ये लाखो ऑर्गॅनिझम असतील, इथून फक्त एकच ऑर्गॅनिझम जाईल, एवढा छोटा असतो. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की प्रत्येक ऑर्गॅनिझम पास झाला की इथे डिटेक्ट होतो, काउंट होतो. जसं एखाद्या आता गणपतीपुळ्याच्या गणपती मंदिरात गेलं की ते आपण दरवाजातून गेलं की आपला हेड काउंट होतो. एकदा इथे बघा सगळे लाईननी एक ऑर्गॅनिझम चाललेत, ठीक आहे नाही. बॅक्टेरियल सेल, ट्यूब, काउंटिंग ऑरिफाईज, इथून एक ऑर्गॅनिझम चाललेत. आणि इथं आला की तो डिटेक्ट होतो, बरोबर आहे का नाही. इलेक्ट्रॉनिक डिटेक्टर अशा प्रकारे, म्हणजे जसं एखाद्या मंदिरात असतं का नाही तसं. त्याच्यानंतर मायक्रोबियल सस्पेन्शन इज फोर्स्ड थ्रू स्मॉल होल. एका स्मॉल होलमधून मायक्रोबियल सस्पेन्शनला पाठवलं जातं.
आलं का लक्षात. त्याच्यानंतर डायमीटर ऑफ धिस ट्यूब इज सो मायक्रोस्कोपी दॅट अलाउज ओनली वन मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर ओनली वन सेल टू पास ॲट अ टाईम. म्हणजे ह्याच्यातून एकच सेल ॲट अ टाईम पास होईल अशा पद्धतीने त्याचं डायमीटर ठेवलेलं असतं. कॅन काउंट थाउजंड्स ऑफ सेल इन फ्यू सेकंड. ह्याच्यामधून फास्ट ऑर्गॅनिझम जातात, फटाफट त्यांचा हेड काउंट घेतला जातो. मूवमेंट ऑफ ए मायक्रोब्स थ्रू ऑरिफाईज कॅपिलरी ट्यूब इम्पॅक्ट इलेक्ट्रिक करंट. म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रॉन करंट इम्पॅक्ट होतो थ्रू द ऑरिफाईज. कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन लाईव्ह अँड डेड. ह्याच्यामध्ये जिवंत आणि मेलेल्यामध्ये फरक करता येत नाही, कारण इथं ऑर्गॅनिझम बघितला जातो, जिवंत की मेलेला बघितला जात नाही. काउंट इवन डस्ट पार्टिकल. याचा डिसॲडव्हान्टेज, ह्याच्यातून जर डस्ट पार्टिकल गेला तर तो पण कॅल्क्युलेट होतो. सस्पेन्शन मस्ट बी फ्री फ्रॉम एनी फॉरेन पार्टिकल. त्या सस्पेन्शनमध्ये ऑर्गॅनिझम सोडून दुसरं काय असता कामा नये. नॉट फॉर प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिकसाठी उपयोग होत नाही याचा. क्विक अँड इझी टू यूज. एकदम क्विक आणि इझी वापरता येतं. लार्ज क्वांटिटीसाठी वापरता येतं. आणि ऑर्गॅनिझम अँड ब्लड सेलसुद्धा कॅल्क्युलेट करता येतात. त्याच्यानंतर मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आहे. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथडचा काय उपयोग आहे, तर तुम्हाला सांगितलं मी की समजा एखादी फॉर एक्झाम्पल 100 ml लिक्विड आहे आणि ते लिक्विडचं नाव आहे वॉटर फॉर इंजेक्शन. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ज्याच्या वॉटरचं इंजेक्शन ऑर्गॅनिझम आहेत का चेक करा, तर त्याला वापरली जाते मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन म्हणजे काय, तर इथे बघा हे मेम्ब्रेन असतं. थोडं मोठं करून दाखवतो आणि पहिले समजून सांगतो. तर दिस इज मेम्ब्रेन हे. ओके. आता काय केलं जातं, इथं मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये बरोबर ह्या दोन ह्याच्यामध्ये टाकलं आहे. मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये टाकलं आहे 2 बॉटलमध्ये, बरोबर. या मेम्ब्रेनला एक होल्डर असतो, बरोबर. तो होल्डर घ्यायचा आणि बसायचा. वरतून इथे वॉटर फॉर इंजेक्शन टाकायचं. वॉटर फॉर इंजेक्शन टाकायचं. टाकलं, लिक्विड दिसलं का इथं. हे वॉटर फॉर इंजेक्शन भरलं आणि इथून खालून सक्शन चालू करायचं, पंप. म्हणजे हे खाली खेचलं जाईल आणि काय होईल मग, हे मेम्ब्रेन जो असतो ना, याची पार्टिकल साईज थोपून धरण्याची क्षमता असते 0.3 मायक्रोमीटरची किंवा 0.45 मायक्रोमीटरची. म्हणजे 0.45 मायक्रोमीटर अँड अबव, म्हणजे 0.5, 0.6, 0.7, 0.8 ह्याच्या वरचे सगळे पार्टिकल्स ह्याच्यावर थोपून धरले जातात मेम्ब्रेनवर. आणि पाणी शुद्ध खाली काय होतं, फिल्टर केलं जातं. होईल काय, मेम्ब्रेनवर सगळे ऑर्गॅनिझम येऊन बसले, बरोबर, आणि पाणी खाली फिल्टर झालं. मेम्ब्रेन फिल्टर इज रिमूव्ड अँड प्लेस्ड इन द प्लेट कंटेनिंग ॲप्रोप्रिएट मीडियम. आता न्यूट्रियंट ब्रॉथ असलेल्या प्लेटवर तुम्ही ही मेम्ब्रेन उचलायचं चिमट्यात, हे चिमटा आहे, आणि ह्याच्यावर ठेवायचं, बरोबर. वरच्या साईडला ऑर्गॅनिझम येतील अशा पद्धतीने ठेवायचं. 24 तास ते इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर त्या मेम्ब्रेनवर ऑर्गॅनिझम ग्रो होतील, वाढतील. त्यांना खायला मिळेल, प्लेटमधला न्यूट्रियंट ब्रॉथ वाढतील आणि ते ऑर्गॅनिझम मोजायचे. समजा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम आले 10 ऑर्गॅनिझम, तर वॉटर फॉर कंटॅमिनेटेड आहे, बॅच फेल झाली तुमची. आणि जर त्याच्यामध्ये एकही ऑर्गॅनिझम निघाला नाही, 0 ऑर्गॅनिझम निघाले, 0 ऑर्गॅनिझम निघाले, तर पास द टेस्ट म्हणून रिपोर्ट येतो. पास द टेस्ट किंवा पासेस द टेस्ट. ते टेस्ट पास केली, मार्केटमध्ये रिलीज करा. त्याला आपण म्हणतो मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड. ते सगळं तिथे एक्सप्लेन केलेलं आहे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथडने. ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. लार्ज व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल कॅन बी ॲनालाइज्ड. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन किती, 10 ml, 100 ml, 1000 ml करू शकता. व्हेरियस टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन डिटेक्ट युजिंग सिलेक्टिव्ह मीडिया प्लेट. कुठल्याही टाईपचे ऑर्गॅनिझम तुम्ही डिटेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे व्हायबल काउंट, स्टँडर्ड प्लेट काउंटर. जिवंत ऑर्गॅनिझम कसे बघायचे. मला सांगितलं तुम्हाला की माझ्याकडे एक फ्लास्क आहे आणि त्याच्यामध्ये 100 ऑर्गॅनिझम आहेत. त्यातले 60 हे जिवंत आहेत आणि 40 हे डेड आहेत. इजंट इट. 40 हे डेड आहेत. तर मग कसं करणार तुम्ही, हाऊ यू आर गोइंग टू डू. त्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हणतो, लाईव्ह ऑर्गॅनिझम डिटेक्शन मेथड, बरोबर. तर ते खाली मेथड्स आहेत त्याच्या. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात मेजरमेंट ऑफ बॅक्टेरियल ग्रोथमध्ये आहे ना, मेजरमेंट ऑफ मायक्रोबियल ग्रोथ, त्याच्यामध्ये युजली 2 टाईपचे ग्रोथ बघितले जातात. ड्राय सेल मास हा टोटल काउंट झाला, डेड आणि आलाइव्ह दोन्ही पण. वेट सेल मास हा सुद्धा टोटल काउंट झाला.
त्याच्यानंतर ॲब्झॉर्बन्स डिटेक्ट केला, हा सुद्धा टोटल काउंट झाला, कारण ॲब्झॉर्बन्स हा मेलेल्या डेअरी सगळ्यांचाच केला जातो. सेल काउंट मॅन्युअल, सेल काउंट मॅन्युअल म्हणजे कुठला, काउंटर करंट त्या फनेलमधून टाकलेला, त्याच्यामध्ये टोटल काउंटच आला. सेल काउंट कॉम्प्युटराइज्ड काउंटर, याच्यामध्ये टोटल काउंटच आला. आणि व्हायबल काउंट मात्र जो शेवटची मेथड आहे ती मात्र फक्त जिवंत ऑर्गॅनिझमला डिटेक्ट करते, मेलेले ऑर्गॅनिझम डिटेक्ट करत नाही. आता ड्राय सेल म्हणजे काय आणि वेट सेल म्हणजे काय. वेट सेल म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम घ्यायचे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑर्गॅनिझम खाली सेटल होतील, चिटकून बसतील एकदम घट्ट. वरचं सगळं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं. खाली ऑर्गॅनिझमचा, खाली जे ऑर्गॅनिझम बसलेले चिटकून, टेस्ट ट्यूबसहित त्याचं वजन घ्यायचं आणि नंतर तो ऑर्गॅनिझम धुवून बाजूला काढायचा, सगळा फेकून द्यायचा आणि रिकाम्या टेस्ट ट्यूबचं वजन घ्यायचं. सो वेट ऑफ टेस्ट ट्यूब विथ ऑर्गॅनिझम मायनस वेट ऑफ एम्प्टी टेस्ट ट्यूब, वजा केलं. समजा 10.5 ग्रॅम विथ ऑर्गॅनिझम भरलं आणि 10 ग्रॅम रिकाम्या टेस्ट ट्यूबचं, तर 0.5 ग्रॅम हे माझं टोटल वेट सेल माझं झालं, ओल्या ऑर्गॅनिझमचं वजन 0.5 ग्रॅम, लक्षात घ्या. ड्राय सेल काय, सेम तसंच, फक्त ते ओले ऑर्गॅनिझम आहेत ना 0.5 ग्रॅम, त्याला ड्राय करायचं हॉट एअर ओव्हनमध्ये, ते 0.25 भरतील, 50 ml त्यातलं पाणी निघून जाईल, त्याला ड्राय सेल म्हणतो. ॲब्झॉर्बन्स काय, एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑर्गॅनिझमचं सेल सस्पेन्शन ठेवायचं आहे. लाईट किती प्रमाणात ॲब्झॉर्ब करते आणि किती लाईट इकडे ट्रान्समिट होते त्याच्यावरून ऑर्गॅनिझमचं सेल पॉप्युलेशन कळतं. त्याच्यानंतर सेल काउंट, हे तर बघितलं आहे आपण, न्यूबर्स काउंटिंग चेंबर. न्यूबर्स काउंटिंग चेंबर म्हणजे RBCमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली. आता टोटल व्हायबल काउंट हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. कसं, तर बघा टोटल व्हायबल काउंट कसा करायचा, तर त्याला आपण म्हणतो सिरियल, एक मिनिट थोडा पेनाचा कलर बदलतो, कुठल्या माध्यमाने, सिरियल डायल्यूशन मेथड. सिरियल डायल्यूशन 10⁻² झालं, बरोबर आहे की नाही. हे 10⁻⁻1 झालं, हे -2 झालं, -3 झालं, -4 झालं, असं हे -1 2 3 4 5 6 7 हे 10⁻⁷ झालं. आणि ह्या प्रत्येक डायल्यूशनमधला ठराविक एक 0.1 ml ऑर्गॅनिझम, 0.1 ml ऑर्गॅनिझम एखाद्या पेट्री डिशवर स्प्रेड करायचं आहे, स्प्रेडिंग करायचे आहे. पेट्री डिशवर काय करायचं आहे, स्प्रेडिंग करायचं आहे आणि 24 तास इन्क्युबेट करायचं. त्याच्यावर काय होईल, त्या पेट्री डिशवर कॉलोनीज येतील. कॉलोनीज आल्या का नाही, 24 तास दिसतात का, इथे काळे काळे टिपके दिसत आहेत का, ह्या कॉलोनीज आहेत. इकडे बघा कुठल्या कॉलोनीज, ह्या मोजायच्या, CFU कॅल्क्युलेट करायचा, कॉलोनी फॉर्मिंग युनिट. समजा एका प्लेटवर 10 कॉलोनी आल्या, मग घेतलं होतं लिक्विड किती, 0.1 ml मध्ये 10 कॉलोनी, तर 1 ml मध्ये 100 आणि 10 ml मध्ये किती, 1000 कॉलोनीज. म्हणजे जिवंत ऑर्गॅनिझम किती होते त्याच्यामध्ये, 10 ml मध्ये 1000 ऑर्गॅनिझम होते. हा 150 पण येऊ शकतो, 50 आले तर इथं 5000 येईल, आलं लक्षात. तर तुम्ही 0.1 ml वरून त्याला तुम्ही 1 ml मध्ये करू शकता. काउंटर करंट तुम्ही बघितली मेथड, कुठली काउंटर करंट, कुठली, त्या फ्लास्कची ज्याच्यामधून एकच ऑर्गॅनिझम पास होतो त्याला काउंटर करंट म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे मेथड आहेत. ओके, ड्राय वेट मेथड सांगितली आहे तुम्हाला. ड्राय वेट मेथडमध्ये काय करायचं तुम्हाला सांगितले ऑलरेडी. फिल्ट्रेशन, सेंट्रिफ्युगेशन बघा इथे, ऑर्गॅनिझम सेंट्रिफ्युगेशन आला का, इथे झूम करून दाखवतो म्हणजे कुठली गोष्ट चुकीची सांगितलेली नाही आहे. बघा इथे ऑर्गॅनिझम खाली 10.5 ml टेस्ट ट्यूब सहित आलं. ऑर्गॅनिझम धुवून फेकून दिला, रिकाम्या टेस्ट ट्यूबचं 10 ml आलं, 10 ग्रॅम आलं, तर 0.5 ग्रॅम माझं वेट सेल मास झालं, 0.5 ग्रॅम. त्याला ड्राय करा, असं ड्राय करा आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर 0.25 आलं, तर ड्राय सेल मास किती झाला माझा,
0.25 ग्रॅम. हे सगळी तीच प्रोसिजर दिली आहे. ओके. केमिकल मेथड सांगितले, टर्बिडिमेट्रिक मेथड. टर्बिडिमेट्रिक मेथड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे की त्याच्यामध्ये काय, एका साईडनी लाईट पण. दिस मेथड इज यूज टू ग्रोन बॅक्टेरिया मेजर्ड बाय व्हॉल्यूम ऑफ टर्बिडिटी फॉर्म्ड. अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब्ड म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहे ते किती लाईट ॲब्सॉर्ब करत आहेत त्याच्यावरून सस्पेन्शनमध्ये बॅक्टेरियामध्ये किती आहे ते काढलं जातं. लाईट ॲब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टर्बिडिटी ऑफ मीडियम. जितकी लाईट ॲब्सॉर्बन्स झाली त्याचा अर्थ काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ती तुमच्या टर्बिडिटीशी. जास्त टर्बिडिटी जास्त लाईट ॲब्सॉर्ब झाली आणि इकडे कमी पोचली. आलं लक्षात. अशा प्रकारे टर्बिडिटीहून सुद्धा तुम्ही हे मेजर करू शकता. ओके. सो दीज आर द मेथड्स ऑफ सेल मास म्हणजे काउंटिंग ऑफ बॅक्टेरिया. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.